फ्रेंड्स, कसे तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? तर मी तर मजेत नाही फ्रेंड्स. मी आजारी पडलेले आहे खूप. तर गुब्बू जेव्हा आजारी पडला होता तेव्हापासून स्ट्रेस आणि माझ्या डाएटकडे मी दुर्लक्ष केलं, त्यामुळे मला खूप आजारी पडले. हाय फीवर झाला एकदम मला. म्हणजे दिवसभर तर मी चांगलेच होते, पण रात्रीचं मला ना खूप ताप येत होता. 3 दिवस कंटिन्यू ताप येत होता. डॉक्टरकडे दाखवलं तरी सुद्धा मग मला काही कर्नाटकमध्ये फरक पडला नाही. मग आम्ही महाराष्ट्रामध्ये आलेलो आहे आज तर आमच्या गावाला. तर ॲडमिट केलं. तर हे बघा, सलाईन पण लावलेली, अजून 2 दिवस लावायचे आहेत सलाईन. तर खूप ताप येत होता कारण की मला थोडंसं इन्फेक्शन झालेलं आहे, युरिनचं इन्फेक्शन. म्हणजे गुब्बूच्या वेळेस दवाखान्यात खूप धावपळ झाली, त्यामुळे मी स्वतःकडे लक्ष दिलं नाही, माझ्या डाएटकडे किंवा हेल्थकडे. त्यामुळे अचानक माझ्यासोबत असं झालं. तर रात्रीचा भयंकर ताप, अंगदुखी, पोटदुखी, डोकेदुखी आणि चक्कर येणं. BP सुद्धा माझा वाढलेला आहे टेन्शनमुळे. तर त्यासाठी आम्हाला अचानक गावाला यावं लागलं आणि हे वापस गेलेले आहेत कर्नाटकला, कारण तिकडे दुकान बंद राहील म्हणून. तर अजून 2 दिवस तर मला जावं लागणारच आहे. हे बघा, सुई काढलेली नाही. एकतर सलाईन लावताना माझी शीर सापडत नव्हती, नसा खूप लहान आहेत माझ्या, त्यामुळे लवकर सापडत नाही. डिलिव्हरीच्या वेळेस पण तसंच झालं. तर असो, आता मामाच्या मुलाचा वाढदिवस आहे, त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केले, तिथेच जाणार आहे. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा, जास्त वेळ वाया नाही घालवा. मी करते सेलिब्रेशनला सुरुवात. बर्थडे म्हण शिवदादाला, हॅपी बर्थडे म्हण. हा, ये इकडे येऊन हॅपी बर्थडे म्हण. ये ये हॅपी बर्थडे म्हण. थँक्यू. गॉड ब्लेस यू म्हण. गॉड ब्लेस यू. पार्टी दे म्हणा, मोठी पार्टी. केकच नाही, बिना केकचा हॅपी बर्थडे. केक आणला नाही. सरप्राईज. सरप्राईज. कितवा बर्थडे? 18. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर शिरू. हॅपी बर्थडे टू जॉन. मे गॉड ब्लेस यू. आता सगळ्यांच्या केक मध्ये बोट घालून तर मी ना आता माहेरी आलेले आहे. डॉक्टरकडे गेले होते मी दुसऱ्या दिवशी. तर ते बोलले आता सलाईन लावायची काही गरज नाही, तुम्ही रिकवर झालेला आहे आणि तसं पण ब्लड लेवल वगैरे ओके आहे, HP वगैरे चांगला आहे आणि जास्त विकनेस नाही. त्यामुळे काही त्यांनी सेकंड टाइम मला सलाईन लावली नाही. सुई सुद्धा काढलेली आहे, हे बघा, सुई काढलेली आहे. तर माहेरी आलेली आहे कारण पोरं तिकडे खूप दमवतात सासरी, त्यामुळे इकडे आलेली आहे मी. तर आता सकाळच्या 11 वाजलेले आहेत बघा. मी सकाळी उठल्या उठल्या ब्रश केलेला, तर मुलाने खूप दमवलं मला, त्यांना घेऊन बसले होते. गुब्बू आता तिकडे खेळतोय बाहेर. मी अजूनही आंघोळ केलेली नाही. तर आई म्हणली स्वयंपाक झालाय तर गरम गरम खा, गोळ्या गिळ आणि नंतर मग गुब्बू झोपल्यानंतर आंघोळ कर. तर ब्रश करून मी जेवण केलेलं आहे, आता आंघोळ करायची आहे. तर माहेरी आल्यावर खरंच बऱ्याच जणांसोबत असं होत असेल की ब्रश केला का लगेच आई गरम गरम करते आणि ते जेवायचं आंघोळ न करता. तर काय हरकत नाही, आपण ब्रश तर केलेला असतोच. तर प्रिन्स बाबा, तर आता आंघोळी करणार आहे मी. तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग नक्की कॉमेंटमध्ये सांगा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही तुमच्या माहेरी गेल्यावर कसं करता मला तेही कॉमेंटमध्ये सांगा. बाय बाय.